तर नमस्कार भावना, तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण अशी कडक डिझाईन बनवली परत एकदा. तर इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाही का आपण डिझाईन बनवलेली आहे. तर ही डिझाईन आपण कशी बनवली मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कोणी स्किप करू नका, कारण व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे. परत मी तुम्हाला ही बनवलेली पीएचडी पण देईन. परत जे काही मटेरियल असेल ते पण तुम्हाला भेटून जाईल खाली डिस्क्रिप्शन मध्ये. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्याची जी साईज आहे ही मी घेतलेली आहे इंचेस मध्ये, नाही का, सॉरी, इंचेस मध्ये घेतले. त्याची हाईट नाही का 7 आहे, म्हणजे नाही का आपली जी उंची आहे ना ती 7 आहे आणि रुंदी 10 आहे. रिझोल्युशन आपण 300 ठेवलेले आहे. तरी आपण घेतलेले साईज न्यू डॉक्युमेंट करून. आणि आपण जे बॅकग्राऊंड बनवलेलं आहे, मला बॅकग्राऊंड बनवायलाच खूप टाइम गेलाय. मी तुम्हाला दाखवत होतो बॅकग्राऊंड कसं आहे. हे बघा, हे असं बॅकग्राऊंड आहे. म्हणजे फर्स्ट टाइम मला थोडा नाही का उशीर झाला बॅकग्राऊंड बनवायला, काय समजत नव्हतं कसं काय करू, येतो प्रॉब्लेम सगळ्यांना. तर हे बॅकग्राऊंड आपण बनवलं होतं. हे झालं बॅकग्राऊंडचे. बॅकग्राऊंड मी तुम्हाला खाली मी देऊन जाईल. तर खाली मी तुम्हाला बॅकग्राऊंड पण देईन. ह्या बॅकग्राऊंड मध्ये काय नाही मी तुम्हाला दाखवतो. हे जे बॅकग्राऊंड आहे मी गुगल वरनच घेतलेले, फक्त त्याला थोडी एडिट केले आणि त्यावर हे टाकलेले आपण. मी दाखवतो तुम्हाला, हे टाकलेले आपण त्याच्यावर. हे पण गुगलला भेटलेलं आहे आपल्याला. तरी असं टाकून घेतलेलं आपण याला. तर तुम्ही कंट्रोल टीनी नाही का जी साईज वाढू शकता, कमी जास्त करू शकता. जे फोटोशॉप मध्ये नाही का बनवणार आहे त्यांच्यासाठी. सगळेजण म्हणतात समजत नाही भावा तू करताना डिझाईन. तर मी पूर्ण जे जे की दाबणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही इथून साईज कमी जास्त करू शकता कंट्रोल टी करून. झालं, ह्याला मी लॉक करून घेतो कारण आपल्याला त्याच्यावर वर्क करायचं. ह्यानंतर मी काय केलेलं आहे, जे बाबासाहेबांचा फोटो आहे तर ह्याला पण मी मास्क करून ना थोडा कलर दिलेला आहे सॉफ्ट लाईट म्हणून. तर हे आपण बघू. सर्वात पहिले हे जे फोटो आहेत ना, तर हे आपण घेऊया इकडं सगळे. मी याचा इफेक्ट ना आता डिलीट करून टाकतो, परत क्रिएट करतो तुम्हाला दाखवायला. आता हे फोटो सगळे मी ना या साईडला घेतो आपले. ते बघा, हे फोटो असे मी घेतलेले. तर हे फोटो बी मी गुगल वरून घेतलेले. फक्त हा जो फोटो आहे ना ह्याला मी कट आउट केलेला आहे कारण हा मला पूर्ण भेटला. तर मी तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा, हा जो फोटो आहे ह्याला मी अर्धा दाबून थोडा असं करून घेतो. शिफ्ट दाबून अर्धा दाबलं ना परफेक्ट येईल तो. तो फोटो ना असा होता ना, त्यामुळे असाच होता तुम्ही डाउनलोड केला होता. त्यामुळे मी फक्त आर दाबून ना शिफ्ट दाबून ना मी याला असं करून घेतो. शिफ्ट सोडलं की ते नीट नाही येणार ना का असं परफेक्ट. त्यामुळे शिफ्ट दाबलं ते बरोबर असं येतं असं. तर थांबा. तर हा फोटो मी कट आउट करून घेतलेला आणि हे पीएनजीच भेटलेले. खरं काय ते मी तुम्हाला खरं खरं सांगते, पीएनजीच घेतले. मी काय कट बीट केलं नाही. हे मला गुगलला भेटलेले. हे झालं. त्यानंतर आपलं हा फॉन्ट, आणि मी आताच काल कालच टाकलाय मी फॉन्टचा व्हिडिओ. त्यामध्ये हे फॉन्ट दिलेले मी सगळे तुम्हाला. तर हे फॉन्ट मध्ये नाही का मी हे मास्क केलेले आहे असं. असं नाव टाकलं होतं मी, नाही का. आणि हा फॉन्ट पण मी मागच्या व्हिडिओ मध्ये दिलेले सगळे फॉन्ट. तुम्हाला ते डाउनलोड करा, खूप फायदेशीर फॉन्ट ते. हे फॉन्ट व्हाईट कलर घेऊन मला ओव्हरले दिलेला आहे आणि असा माग लावला होता. हे झालं दुसरं. पहिलं बॅकग्राऊंड, दुसरं फोटो, नंतर हे आपले फॉन्ट. आणि मी तुम्हाला सांगितलं की कंट्रोल टी ने तुम्ही हलवू शकता. परत आपले मोटूल्स आहे नाही का, म्हणजे आपण पुढं बी असं हलवू शकतो. याचं शॉर्टकट की ना व्ही आहे बघा. व्ही समजा तुम्ही टी दाबलं की टेकचं येते, व्ही दाबलं की मोटूल येते. मूव करू शकतो इकडे तिकडं. ह्याच्यावर पण व्हिडिओ आणू आपण पूर्ण टूल्सवर कसं काय ते झालं. त्यानंतर आपण साधं हिंद फॉन्टने 14 एप्रिल टाकून घेतलेलं. हे नॉर्मल आहे, तुम्हाला लगेच समजेल. आपण जास्त काही केलेलं नाही, तुम्हाला लगेच समजणार. डिझाईन मध्ये जेवढं दिसतं तेवढं नसतं. आणि सर्वात महत्वाचं राहिला हा ब्रश. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. हा जो ब्रश आहे ना,
आता मध्ये माझा पीसी पूर्ण हे झाला होता, डिस्कचा प्रॉब्लेम झाला. डिस्क असते ना आपली पीसी मध्ये, त्याचा तर पूर्ण मी विंडो 11 टाकलेला आहे. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनला पूर्ण नवीन आहे. आधीचे व्हिडिओ तुम्ही बघा, 10 होता आपल्याकडे व्हिडिओ, आता 11 टाकलाय आपण. तर पूर्ण गेलं, त्यामुळे आपण परत ब्रश वगैरे परत शून्यापासून परत सर्व डाउनलोड केले जे जे आपल्याला लागतं. हे ब्रश पण मी तुम्हाला देतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये. ब्रश वापरून नका आपण कोणतं बी बॅकग्राऊंड ना बनवू शकतो लवकर. विदाउट ब्रश पासून पण आपण बॅकग्राऊंड बनवू शकतो, पण ब्रशने जरा सोपं पडतं नाही का. तर आता आपण हे पण टाकलेले, आता आपण टेक्स्ट ऍड करून घेऊया. हे सगळं टेक्स्ट आपण आहे तसं ऍड करून घेऊया सगळं. तुम्हाला मी कुठला इफेक्ट दिलाय, काय कसं सगळं सांगन. तसं ऍड करून घेतो मी. ह्याला ना मी टेक्स्ट म्हणून हे सर्व मी हे केलं होतं नाही का, ग्रुप मध्ये टाकलं होतं. याला नेम आपण टेक्स्ट दिलं, तर हे इफेक्ट नाही कॉपी करतो मी तुम्हाला दाखवतो तिथे टाकून. ह्याला पण आपण ग्रुप्सला टाकूया, कारण आपल्याला इफेक्ट द्यायचं सोबत दोघांना. तर इथं पेस्ट करतो मी, राईट क्लिक करून ना पहिलं ग्रुप्स केलं आपण, शिफ्ट दाबून ह्याला शिफ्ट दाबून ग्रुप्स केलं. इथं परत दाखवतो, ह्याला क्लिक केलं पहिलं, थांबा 1 मिनिट, साईडला क्लिक करतो. तर इथं क्लिक केलं का आलं, शिफ्ट दाबून ह्याला क्लिक केलं. त्यानंतर हे फॉन्ट हे एक सिलेक्ट झालं, तर फक्त असं ग्रुप्स केलं, ह्याला टेक्स्ट टाकलं असं. त्यानंतर ह्याला राईट क्लिक करून पेस्ट केलंय काय बघा. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ह्याच्यावर डबल क्लिक करायचे आणि हे सेटिंग बघा तुम्ही इथे मी टाकलेली आहे. ही सर्व सेटिंग तुम्हाला आहे तशी कॉपी करायची. तुम्हाला पीएचडी दिलं, तुम्हाला सेटिंग चेंज करावं लागणार नाही, सर्व येणार आहे. तुम्हाला जेवढं काय देतं तेवढं मी देणार आहे. फक्त हे जे फॉन्ट आहेत ना, हे जे फॉन्ट आहेत, हा श्रीलिपी फॉन्ट आहे, आपण श्रीलिपी फॉन्ट आहे खालचा. आपण जे विश्वरत्न महामानव टाकले ना, ते श्रीलिपी फॉन्ट आहे, ते देतो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये. आधी जे फॉन्ट आहे आधी आता येणार ना मला, ते आपले फूट नाही. बाकी सेटिंग बघा तुम्ही, तरी मी दाखवतो तुम्हाला एकदा. तुमच्या डोक्यावरून नाही जाणार एवढी काळजी घेतो मी. सर्व तुमच्या समोर होते ना, काही सर्व सांगतो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप. आता एवढं काय काय यूज केलं आपण. आता आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, जो ब्रश आहे ना तो सांगतो. तर सर्वात खाली आलं नाही तर बॅकग्राऊंडला न्यू लेअर घ्यायची, ब्रशवर जायचे आणि हा ब्रश येतो 1500 नंबरवाला, मी देतो तुम्हाला. आता कलर कोणता घ्यायचा, आपल्याला ओव्हरले इफेक्ट द्यायचाच आहे, पण कलर कोणता घ्यायचा मी तुम्हाला बोलले. डिझाईन मधला कलर घ्यायचा आपण, हा नाही का, इथला डिझाईन मधला कलर घ्यायचा. आला असा आणि तसा मारूया. बघा झालं का, थोडं वर मारू. हे बघा आपण मारलेलं आहे सेम, इथं जसा कलर आहे ना तोच आलेला आहे. आपण काय दुसरा घेतला नाही, डिझाईन मधनच घेतलंय, त्यामुळे ते मॅच होतं नाही का सगळं. फक्त काय आपण ओव्हरले केलेलं आहे. आपण हे थोडं इकडे घेऊया, सॉरी आपली डिझाईन इकडे ना, तरी आपण इकडे घेऊया थोडं, अजून इकडे घेऊया थोडं वर खाली होतं काय नाही एवढं. आता हे ऍड करायचं, हे पीएनजी देतो मी तुम्हाला, ते आपण क्रिएट पण करू शकतो, पण एवढं हे नाही आपल्याला, मी सांगून नंतर. तर एक फॉन्ट आणि क्रिएट करतो. तर आपण श्रीलिपी म्हणजे श्रीदेव जे फॉन्ट आहेत ते कसे यूज करायचे ह्याच्यावर पण व्हिडिओ आणलाय आपण, तो पण टाकलेला आहे युट्यूबला आपल्या चॅनलला. हे झालं. आता हे थोडं खाली घेऊया आपण. तुम्हाला फॉन्ट नंबर सांगतो. तर हा 4901 चा फॉन्ट आहे आणि हा 4698 आणि हा वाला 4909 वाला आहे. फॉन्ट नंबर सांगतो, म्हणजे तुम्ही डायरेक्ट इथं असं टाकलंय ना 4909 तो लगेच फॉन्ट येईल असं इथं.
झालं. आता आपल्याला ना ही जी लाईन आहे अंडरलाईन असते ती टाकायची. ती पण तुम्हाला मी देतो. तो एक ब्रश आहे नाही का, बघा इथे तो ब्रश आहे, तुम्हाला दाखवतो किती येते. हे सगळे गुगल वरनच घेतलेले आहेत मी, सगळे देतो तुम्हाला का एवढे देतं. ह्याच्यामधले आपण हे पण टाकू शकतो. आपण दुसरी टाकूया, मगाशी आपण दुसरी टाकली होती, आता दुसरी टाकूया. हे बघा टाकलेली आपण इथं. अजून काय राहिले बघा, तर आपण इथं लोगो टाकूया आपला असा. त्यानंतर हा जो फॉन्ट आहे ना इथं तेच आहे, फक्त हा फॉन्ट बघा कुठला, तो पण तुम्हाला दिलाय मी मागच्या व्हिडिओ मध्ये. आता काल परवा टाकलेल्या मध्ये, कालच टाकलं वाटतं. हे नावाचा हा फॉन्ट आहे, तर हा पण भेटन तुम्हाला. मागच्या व्हिडिओ मध्ये सगळे दिले, तिथून डाउनलोड करा तुम्ही. आणि ही सही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, हे पण गुगल वरून घेतले आपण, ते पण देतो तुम्हाला आहे तशी. आता काय राहिले, हे आपलं शुभेच्छा म्हणजे अभिवादकचं नाही का ते पूर्ण आहे तसं कॉपी करून झाला आपला बॅनर. काय एवढं फोटो मी हे नाही केलं आपण फक्त ना का नॉर्मल असं फोटो होता ना, आम्ही परत टाकतो असा फोटो होता. आता आपल्याला इरेज करायचं होतं, मी काय केलं इथं मास्कवर क्लिक केलं. आता तुम्हाला माहिती की इथं व्हाईट असेल ना तर इथं ब्लॅक पाहिजे, इथं दुसरा कलर असेल ना तर अप्लाय नाही होणार, काहीच होणार नाही. इथं तुम्हाला ब्लॅक पाहिजे आणि इथं व्हाईट असेल तर. आणि इथं ब्रश घ्यायचा आहे आपला, सॉफ्ट ब्रश घ्यायचा नॉर्मल. अजून ऑपेसिटी कमी जास्त करू शकतो पण नका करू, हाय राहू दे तसेच. साईज वाढायची, इथं व्हाईट इथं ब्लॅक, बघा झालं इरेज. परत आणायचंय तुम्हाला, परत इरेज केलेलं, तर परत तुम्ही इथं व्हाईट घ्या, व्हाईट मग परत गेलेलं येते. तर आपण त्याला इरेज करणार आहे. अरे बघा इथून असं इरेज केलं मी, सगळे फोटो मी असेच केले. हे दोन फोटो मी काहीच केले नाही ना, हे आहे तसे लावलेत मी. हा एका फोटोला फक्त हे केलं. आता याला इफेक्ट द्यायचं राहिलं तर न्यू लेअर घ्यायची, आठ दाबून याला मास्क करायचं आणि आपला जो सॉफ्ट ब्रश आहे ना तो घ्यायचा आणि बॅकग्राऊंड मधनच कलर घ्यायचा, सॉफ्ट लाईट वर क्लिक करायचं आणि थोडासा मारायचा. खूपच डार्क होते. एक मिनिट, परत न्यू लेअर घेतो, आठ दाबतो, सॉफ्ट ब्रश घेतो आणि थोडा असं निळा कलर घेतो. ऑपेसिटी कमी करा. त्या फोटोला बी तसंच करू, न्यू लेअर, आठ दाबून मास्क, सॉफ्ट कलर, थोडासा ग्लो येतो ना का फेसला, भारी वाटतं ते. परत आठ दाबून मास्क, सॉफ्ट कलर, ऑपेसिटी कमी. परत तुम्ही अजून तुम्हाला वाटलं तर तुम्ही फोटोला सिलेक्ट करून ना सॉफ्ट कलर घेऊन हायलाइट देऊ शकता ना, कसं भारी वाटतं हायलाइट दिलं. व्हाईट कलर घ्यायचा इथं बघा असा. आता फोटोला आहे म्हणून आपण देत नाही, तर लय भारी वाटतं ते. मी असं थोडं तुम्हाला दाखवतो एकदा तरी, बघा आता अनहाईड करतो, बघा फोटो बघा तुम्ही. फुलासा कडक बॅनर बनवला आपण लगेच तुमच्या समोर. फक्त बॅकग्राऊंड कसं केलं सांगितलं ना मी, बाकी सर्व तुम्हाला सांगितलंय. परत तुम्ही दोन इफेक्ट, तुम्ही जर सॉलिड कलर घेतला आणि सॉफ्ट लाईट हे केलं ना, तुम्हाला अजून थोडं पाहिजे नसेल ते करू शकता तुम्ही. नॉर्मल थोडं एक देऊ शकतो ना का आपण, डिझाईन खूप हे झाले असेल.
आणि फॉन्टला सॉरी बरं तेच म्हणलंय, फॉन्ट थोडं वेगळं वाटतंय, तर आपण फॉन्टला मास्क करून ना हे केलं होतं थोडं इथं बघा, मी दाखवतो तुम्हाला असं बघा, इथं तुम्ही बघू शकता. तर मी व्हिडिओ रात्री बनवतोय, कारण रात्री खूप शांत असते. दिवसभर व्हिडिओ बनवला ना काय ना काय होतं नाही का, असं नॉईस येते, मग मला अख्खा मूड हे होतो माझा, ऑफ होऊन जातो. म्हणून मी रात्री व्हिडिओ बनवतोय. तर आपली डिझाईन झालेली आहे. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. परत तुम्हाला मी सांगितले सर्व PhD देतो, मटेरियल देतो, बॅकग्राऊंड वगैरे सगळं देतो तुम्हाला. परत अशाच नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.